नागरिकांना भूखंडाचं वाटप करण्यात आलं। ताबेपावती वाटप करत असताना पाऊस आल्यानं अतिक्रमणधारक अश्विनी परमेश्वर वानखेडे, सत्यभामा तेजराव वानखेडे, सुनीता सुरेश गवई, परमेश्वर सुदाराम वानखेडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामसेवक गजानन पंजाबराव मवाळ, सरपंच परमेश्वर शिवाजी वानखेडे, कोतवाल सारिका विशाल राऊत यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली। ग्रामसेवक मावळ यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला जाऊन तोंडी रिपोर्ट दिला। यावरून अश्विनी परमेश्वर वानखेडे, सत्यभामा तेजराव वानखेडे, सुनीता सुरेश गवई, परमेश्वर सुदाम वानखेडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 296, 351, 2, 3, 5 यानुसार साखरखेर्डा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। मागील गेल्या 35 वर्षांपासून रखडलेल्या पेन टाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून पेन टाकळी गावातील 401 नागरिकांना हक्काच्या घरकुलाची भूखंड केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, आमदार सिद्धार्थ करात, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली। 1998 पासून प्रलंबित पेन टाकळी येथील पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्द वाढीसाठी उपोषण केलं होतं। शासनाच्या मान्यतेनंतर 7 हेक्टर 82 आर जागेवर एकूण 401 भूखंड तयार करण्यात आलं। नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या भूखंडाचं वाटप करण्यात आलं। केंद्रीय आयुष मंत्री आमदार प्रतापरावजी जाधव, आमदार सिद्धार्थ करात, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। आमदार प्रतापरावजी जाधव माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर स्वतः गावामध्ये जाऊन गावकऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणला आणि ग्रामस्थांना भूखंडाचं वाटप करण्यात आलं। यावेळी तहसीलदार निलेश मडके यांच्यासह कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, पोलीस प्रशासन, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी, शिवसेनेचे पंजाबराव इंगळे यांच्यासह ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा उन्नती सुपरफास्ट न्यूज लाईव्ह करिता एकनाथ चौडतकर।